नमस्कार मित्रांनो, मी नंदकिशोर सरनाईक. शेतकऱ्याच्या सत्य जीवनावर आधारित अशा नवनवीन कविता मी लिहित असतो आणि त्या आपल्यासमोर मांडत असतो. अशीच आज एक कविता मी आपल्यासमोर मांडणार आहे, आभाळ फाटले. तर मित्रांनो, कविता शेवटपर्यंत ऐका. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आईचा पदर फाटून लेकरू जमिनीवर पडावे. आईचा पदर फाटून लेकरू जमिनीवर पडावे आणि ते लेकरू रडताक्षणी आईने टाहो फोडावा. आणि ते लेकरू रडताक्षणी आईने टाहो फोडावा. तशाच काल परवा आभाळ फाटून पावसाच्या धारा जमिनीवर पडल्या. तशाच काल परवा आभाळ फाटून पावसाच्या धारा जमिनीवर पडल्या आणि शेतकऱ्याने टाहो फोडला. पण आता पडलेल्या पावसाच्या धारा नदीचे रूप धारण करून शेतातून लागल्या होत्या वाहू. पण आता पावसाच्या धारा नदीचे रूप धारण करून शेतातून लागल्या होत्या वाहू. आणि त्या पाण्यासोबत शेतकऱ्याचे स्वप्न लागले होते पोहू. आणि त्या पाण्यासोबत शेतकऱ्याचे स्वप्न लागले होते पोहू. ते पीक विकून शेतकऱ्याने स्वप्न बघितले होते फार. ते पीक विकून शेतकऱ्याने स्वप्न बघितले होते फार. पण फाटलेल्या आभाळाने स्वप्नाचा चुराडा केला पार. पण फाटलेल्या आभाळाने स्वप्नांचा चुराडा केला पार. काकुलतीला आलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर पीक लागले होते वाहू. काकुलतीला आलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर पीक लागले होते वाहू. आणि मग शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू लागले येऊ. आणि मग शेतकऱ्याच्या डोळ्यातून अश्रू लागले होते येऊ. परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे अश्रू पुसावे असे कुणालाही नाही वाटले. परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याचे अश्रू पुसावे असे कुणालाही नाही वाटले. कारण की राज्यकर्त्याचे शेतकऱ्याप्रतीचे प्रेम आटले. कारण की राज्यकर्त्याचे शेतकऱ्याप्रतीचे प्रेम आटले. अशा प्रकारे माझ्या शेतकऱ्याच्या शेतात आभाळ फाटले. अशा प्रकारे माझ्या शेतकऱ्याच्या शेतात आभाळ फाटले. धन्यवाद मित्रांनो.